आज फायनली माझी वायवा आहे, त्यामुळे सकाळी लवकरच उठले होते आणि अंघोळ वगैरे करून रेडी झाले होते. सगळ्यात पहिले सबमिशनचे सगळे पेपर्स बॅगमध्ये ठेवलेत का ते चेक केलं आणि त्यानंतर नाश्त्याची तयारी करायला घेतली. खरं तर सकाळी नाश्ता करायची अजिबात इच्छा नव्हती, पण घरी यायला किती वाजतील ते काही माहिती नव्हतं, त्यामुळे थोडंसं खाऊन घेतलं. त्यानंतर फायनली सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर कॉलेजला जायला निघाले. कॉलेजमध्ये पोचल्यानंतर समजलं की वायवा तर कॉन्फरन्स हॉलमध्ये आहे. बाहेरचं वातावरण बघून मलाही थोडं टेन्शन आलं होतं, पण शेवटी माझी वायवा झाली आणि सगळं स्मूथली पार पडलं. वायवा झाल्या लगेचच घरी यायला निघाले आणि घरी आल्यानंतर एक सब्जेक्टची वायवा झाली याची खुशी तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल. घरी आल्यावर पटकन चेंज केलं आणि लगेचच स्वयंपाक करून जेवण करून घेतलं. एक झोप घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी दूध घेऊन आले, मस्त चहा केला, चहा पिला आणि बरेच दिवस झालं ना माझं जाळ्या वगैरे काढायचं काम बाकी होतं. रोज म्हणत होते करेन पण मुहूर्त काही लागतच नव्हता. आज झाडून काढायच्या आधी म्हणलं पहिले हेही काम पूर्ण करावं. राजी हालतसुद्धा बरीच खराब झाली होती, त्यामुळे पटापट सगळं घर स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे थोडासा बाहेर एक राऊंड मारायला गेलो. थोडं म्हणता बराच वेळ झाला होता आम्हाला छोटं मोठं सामान घेऊन यायला, त्यामुळे येतानाच मी मटकी घेऊन आले जेणेकरून माझा स्वयंपाक लवकर होईल. सगळं सामान पटापट जागेवर ठेवून दिलं आणि त्यानंतर लगेचच मी भाजीची तयारी करायला घेतली. पहिले एक साईडला मटकी भिजत घातली आणि दुसऱ्या साईडला लगेचच भात लावून भाजीची तयारी करून घेतली. पटकन भाजी फोडणीला घातली आणि त्यानंतर लगेचच चपात्या करून घेतल्या. नंतर रात्री मस्त जेवण करून दिवसाचा शेवट केला. तर हा होता माझा थोडा ताण आणि भरपूर सारं काम असा दिवस. माझे मिनी व्लॉग आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा. चला भेटू आपण पुन्हा.